स्वाध्याय. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. नंबर 1. भूजल पुनर्भरण म्हणजे काय? उत्तर. नंबर 1. पावसाचे पाणी काही काळासाठी जमिनीत मुरवणे म्हणजे जल पुनर्भरण होय. 2. जमिनीतील पाण्याची पातळी विविध कारणांमुळे खालावते. त्यामुळे विहीर, बोअरवेल कोरड्या पडतात. नंबर 2. जल पुनर्भरणाची गरज थोडक्यात लिहा. उत्तर. 1. पावसाच्या पाण्याचा पुनर्वापसी व पुनर्भरण या गोष्टीतून केला जातो. पावसाचे पाणी टाकीत साठवून त्याचा पुनर्वापर केला जातो. पावसाचे पाणी जमिनीत शोषखड्ड्याच्या माध्यमातून पुरवले जाते. ते पाणी भूजल बनते. नंबर 3. बोअरवेलचे पुनर्भरण करणे का गरजेचे आहे? उत्तर. बोअरवेल पुनर्भरण करणे गरजेचे आहे कारण आपल्याकडे जेव्हा पाणी नसते तेव्हा आपण बोअरवेलचा वापर करत असतो व त्यावेळी बोअरवेलचे पाणी हे महत्त्वाचे आपणास ठरत असते. भूजल पुनर्भरण का करायला हवं? उत्तर. जमिनीतील भूजल पातळी अनेक कारणांमुळे खालावते. त्यापैकी एक कारण म्हणजे लोकांच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणात त्या पाण्याचा उपसा होतो. या ठिकाणांमध्ये पावसाचे पाणी जिरवण्याचे प्रयत्न सातत्याने केले पाहिजेत. त्यामुळे त्यांचे जल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. भूगर्भ विहीर,